राज्यातील 90 लाख शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांच्या माध्यमातून पैसे विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही मिनिटांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही सुद्धा भरपूर दिवसांपासून या 4 योजनांचे पैसे कधी येतील याची भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये विचारपूस सुद्धा करत होतात, तर तुमची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांनी कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। परंतु या 4 योजना कोणकोणत्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आज या 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत, सोबतच कोणत्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, कालच तुमच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होणार होतं, परंतु डीबीटीची लिमिट 35 लाख शेतकरी बांधवांच्या असल्यामुळे आज या प्रमुख 20 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होत आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून हे जे पैसे सोडण्यात आलेले आहेत, हे पैसे तुम्हाला पेरणीच्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये विस्तार होणार होते। म्हणजेच तुम्हाला या 4 योजनांच्या माध्यमातून हे जे पैसे सोडण्यात आलेले आहेत, हे पैसे पेरणीसाठी सोडण्यात येणार होते, परंतु सध्याच्या स्थितीला भरपूर शेतकरी बांधवांनी पेरणी सुद्धा केलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, जरी तुम्ही पेरणी केलेली असेल तरी पण तुमच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या दिवसांमध्ये शेतकरी बांधव सावकारांकडून कर्ज घेत असतात, बँकांकडून कर्ज घेत असतात, तर या शेतकरी बांधवांना कर्ज घ्यावे लागू नये म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे आज सोडण्यात सुद्धा आलेले आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त 2 योजनांचे पैसे येणार होते, परंतु सध्याच्या स्थितीला शेतकरी बांधवांना पैशांची गरज असल्यामुळे या 4 योजनांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज सकाळपासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होतच आहे। तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघून घ्या। जर तुम्ही या 4 योजनांपैकी एका जरी योजनेचे लाभार्थी असाल तरी पण तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे येणार आहे, परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे विस्तार करणं शक्य होणार नाही, कारण डीबीटीची लिमिट फक्त 35 लाख शेतकरी बांधवांची आहे। त्यामुळे आज 20 जिल्ह्यामधील या 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो, या 4 योजनांचे पैसे सरसकट सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यात आलेले नाही। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा आलेले आहेत, त्यांना मेसेज सुद्धा आलेले आहेत, परंतु त्यांना हे समजलं नाही की कोणत्या योजनेच्या माध्यमातून हे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण सविस्तर बघून घ्या, जेणेकरून तुम्ही या 4 योजनांपैकी एका जर योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला सुद्धा आजच पैसे येऊन जातील, तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी तुम्ही सुद्धा पाहू शकता 20 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4 योजनांच्या माध्यमातून 15,000 रुपये सुद्धा विस्तार होत आहेत। म्हणजेच भरपूर शेतकरी बांधवांना या 4 योजनांच्या माध्यमातून अनुदान सुद्धा विस्तार झालेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सध्याची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सुद्धा आलेली आहे। तर या ब्रेकिंग न्यूज मध्ये काय सांगितलेलं आहे की राज्यामधील 90 लाख शेतकरी बांधवांची पेरणीची चिंता मिटणार आहे। 90 लाख शेतकरी बांधवांना आज 4 योजनांच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान मिळणार आहे। जे शेतकरी बांधव पात्रतेमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे मिळणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना, काही शेतकरी बांधवांनी पेरणी सुद्धा केलेली आहे, परंतु काही शेतकरी बांधवांनी अजून पैशामुळे पेरणी सुद्धा केलेली नव्हती। बघा ज्यांनी पेरणी केलेली असेल त्यांना सुद्धा पैसे
पैसे मिळत आहेत आणि अजून ज्या शेतकरी बांधवांनी पेरणी केलेले नसेल त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा मिळत आहेत। परंतु शेतकरी बांधवांना सरसकट सर्व शेतकरी बांधवांना या 4 योजनांच्या माध्यमातून आज पैसे येणार नाहीत। म्हणजे जे शेतकरी बांधव नियमांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांना पैसे सुद्धा येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांना आज या 4 योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी 7,500 कोटींचा निधी मंजूर सुद्धा करण्यात आलेला आहे। तर हा निधी या प्रमुख 10 बँकेमध्ये गेलेला आहे। 10 बँकेमध्ये ज्यांचे खाते असेल त्यांनाच पैसे येणार आहेत, अन्यथा दुसऱ्या बँकेमधून पैसे येणार नाहीत। परंतु शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो या 4 योजनांचे पैसे फक्त पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये सोडण्यात आलेले आहेत, उद्या आणि परवा सुद्धा येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 4 योजनांचे लाभार्थी असाल तर तुम्ही सुद्धा या पात्रतेमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो पहिली पात्रता म्हणजे शेतकऱ्यांच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार नसावा तर शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे मिळणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे शेतकरी बांधवांकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे, ट्रक, पोकलेन, जेसीबी यांसारखी मोठमोठी वाहने नसायला पाहिजेत तर शेतकरी बांधवांना 4 योजनांचे पैसे येणार आहे। सोबतच तिसरी पात्रता म्हणजे ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसेल त्या शेतकऱ्यांना 4 योजनांचे पैसे मिळतील, परंतु ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। आणि जी शेवटची म्हणजे चौथी पात्रता आहे ती म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने निघत असेल, डिजिटल सातबारा असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। आणि शेतकरी बांधवांनो सर्वात महत्त्वाचे जे पात्रता घालण्यात आलेले आहे ते पात्रता म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं असेल, शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढलेलं असेल त्या शेतकऱ्यांना हे पैसे सुद्धा सोडण्यात आलेले आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असेल त्यांनाच पैसे मिळणार आहेत। तुम्ही जर शेतकरी बांधव असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो या 6 पात्रतेमध्ये तुम्ही सुद्धा पात्र ठरत असाल तरच तुम्हाला 4 योजनांच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळणार आहेत। परंतु शेतकरी बांधवांनो 4 योजनांचे पैसे कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो आपण पात्रता बघितलेली आहे, जे शेतकरी पात्रतेमध्ये बसत असतील त्यांना पैसे मिळतील, परंतु कोणत्या शेतकरी बांधवांना आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे येणार नाही ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांचा सातबारा ऑनलाईन पद्धतीने दाखवत नसेल, निघत नसेल त्या शेतकरी बांधवांना या 4 योजनांचे पैसे येणार नाही। सोबतच ज्या शेतकऱ्यांकडे 5 एकरपेक्षा जास्त जमीन असेल त्या शेतकऱ्यांना पैसे येणार नाही, त्यांनी वाट सुद्धा पाहायची नाही। सोबतच ज्या शेतकऱ्यांच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, पेन्शनधारक असेल आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल त्या शेतकऱ्यांना 4 योजनांचे पैसे येणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो आता आपण त्या 4 योजना सुद्धा बघून घेऊया। जे शेतकरी बांधव या सर्व पात्रतेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या शेतकऱ्यांना पैसे सुद्धा येणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो 4 योजनांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत। तर त्या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे नमो शेतकरी योजना। बघा या नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता 3,000 रुपये प्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये विस्तांतर होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा राज्यातील 90 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत। तर या 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता सुद्धा विस्तांतर होणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो जी दुसरी योजना आहे ते दुसरी योजना म्हणजे पीक विमा। बघा ज्या शेतकरी बांधवांचं पावसामुळे नुकसान झालेलं असेल, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं असेल किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं असेल त्या शेतकरी बांधवांना पीक विमा सुद्धा सोडण्यात आलेला आहे। सोबतच काही शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई वाटप सुद्धा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांनी पंचनामे केलेली असतील त्या शेतकरी बांधवांना तात्काळ नुकसान भरपाई सुद्धा मिळणार आहे। सोबतच शेतकरी बांधवांनो तिसरी योजना म्हणजे पीएम किसान योजना। बघा या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 19 हप्ते आलेले आहेत। तर आज 20वा हप्ता सुद्धा सोडण्यात आलेला आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेचे 19 हप्ते तुम्हाला सुद्धा आलेले असेल, 20वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। बघा जे शेतकरी बांधव पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल त्या सर्व शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढायचं आहे। जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढतील त्यांनाच
पीएम किसान योजनेचा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। आणि जी चौथी योजना आहे ती चौथी योजना म्हणजे पेरणी अनुदान। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला पेरणीसाठी अनुदान सुद्धा मिळणार आहे। त्यासोबत खते आणि बियाण्यांसाठी 6,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 15,000 रुपये, काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 10,000 रुपये, तर काही जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 5,000 रुपये सुद्धा मिळत आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, एकाच दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे हस्तांतर करणं शक्य होणार नाही। त्यामुळे आज वीज जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। जे जे शेतकरी बांधव वीज जिल्ह्यामधील असेल त्यांची प्रतीक्षा संपलेली आहे। बघा, पहिला जिल्हा धाराशिव, दुसरा जिल्हा लातूर, तिसरा जिल्हा नांदेड, चौथा जिल्हा हिंगोली, पाचवा जिल्हा परभणी, सहावा जिल्हा बीड जिल्हा, सातवा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा, सोबतच आठवा जिल्हा जालना जिल्हा, नववा जिल्हा छत्रपती संभाजीनगर, 10वा जिल्हा बुलढाणा, 11वा जिल्हा वाशिम, 12वा जिल्हा यवतमाळ, 13वा जिल्हा चंद्रपूर, 14वा जिल्हा गडचिरोली जिल्हा, 15वा जिल्हा नागपूर, 16वा जिल्हा वर्धा, 17वा जिल्हा अमरावती, 18वा जिल्हा अकोला जिल्हा, 19वा जिल्हा जळगाव आणि 20वा जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा। बघा, वीज जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे। सोबतच ज्या शेतकरी बांधवांचं बँक खाता या 10 बँकेपैकी असेल त्यांना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत। उर्वरित बँकांमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, पहिली बँक इंडस बँक, दुसरी बँक इंडियन बँक, तिसरी बँक आयसीआयसीआय बँक, चौथी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया, पाचवी बँक पोस्ट बँक, सहावी बँक कॅनरा बँक, सातवी बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक, आठवी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, नववी बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि 10वी बँक बँक ऑफ इंडिया। म्हणजेच या 10 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 4 योजनांचे पैसे हस्तांतर सुद्धा होणार आहे। याच्यामध्ये नमो शेतकरी योजना असेल, पीएम किसान योजना असेल, पीक विमा योजना असेल, पेरणी अनुदान योजना असेल, म्हणजेच या 4 योजनांच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये अनुदान सुद्धा हस्तांतर होणार आहे। परंतु हे अनुदान घेण्यासाठी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक सुद्धा असायला पाहिजे, कारण हे पैसे आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये येणार आहे। त्यामुळे ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आधार कार्ड अपडेट केलेलं असेल, आधार कार्ड बँकेशी लिंक केलेलं असेल, त्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्याविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती, ही अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।